राजवाड्याच्या महालात जाऊ चला, भान हरपुनिया जीव वेडावला, भान हरपुनिया जीव वेडावला. राजवाड्याच्या महालात जाऊ चला, राजवाड्याच्या महालात जाऊ चला, लाडूकाल्यावरी येऊनी चला, लाडूकाल्यावरी येऊनी चला. राजवाड्याच्या महालात जाऊ चला, राजवाड्याच्या महालात जाऊ चला, लाडूकाल्यावरी घेऊनी चला, लाडूकाल्यावरी घेऊनी चला. अरे बालू, तू काय येणार नाही आज काय? काय झालं तरी काय झालं म्हणून काय विचारतोस? तुझ्या हातात काय आहे? हातात काय म्हणजे दांडू. अरे गा, अरे गा काय गा. अरे तू नाचत आलास खरा, पण मागं पुढे बघशील की नाही? मागं पुढे? अरे तुझा हा दांडू माझ्या बोटाला लागला रे. अरे बोटालाच ना. हा बोटालाच. मग पण माझं बोट अजून गेलंच ते. आता रे बायकोला काय सांगू? बोटच ना. हा हा, मग तुला काय वाटलं? बोटच. ते सगळं जाऊ दे, पण तू 8-15 दिवस दरबारात नव्हता, बरोबर ना? हा मग. अरे मग आपल्याला राजदरबारात एक बैठक झाली. बैठक? हा. कसली रे? अरे महाराजांच्या विवाहासंदर्भात बैठक होती. काय बोलतोस काय? हा ना. चला एकदा आपल्या राजाचं लग्न ठरलं. अरे ठरलंय कुठे? मग अरे राजाचं लग्न ठरवण्याची बैठक होती. अरे लग्न नाही ठरलं, मग बैठक कसली होती? अरे राजाचं लग्न आहे ना. मग जो कोणी राजाचं लग्न लावून देईल त्याला बक्षीस जाणार आहे. काय बोलतोस का? हा ना. मी काय म्हणतो, ही कामगिरी आपण केली तर बरोबर आहे. हा मग चल लागू तयारला. चल चल कुठे लागू तयारला. महाराज प्रतापसिंह यांचा विजय असो. महाराज प्रतापसिंह यांचा विजय असो. महाराज प्रतापसिंह यांचा विजय असो. महाराजांची मुद्रा असो. मुद्रा असो. तो मुद्रा वगैरे अजून बाजूला. तुम्हाला एक कामगिरी सांगितली होती, त्याचं काय झालं? कामगिरी? कोणती हो कामगिरी? तुमच्या तोंडावर पण वाटत नाही तुम्हाला माहितीये? नाहीच माहिती ना. नाही माहित तुम्हाला? या इकडे या. नाही माहित? नाही राज दरबारात नव्हतो ना म्हणून विचारलं. मग तुला आधी सांगता येत नव्हतं काय? दरबारात नव्हता. दरबार नव्हता, मग होताच कुठे? प्रधानजी
तुम्हाला नाही गजर होता कोण हा चायला आपण गेला का यार काय करताय राजा राजा मी राजा मी राजा 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 मी याला खरंच माझ्या कसं बोलताय पहिला टाकून महाराज परंतु पण तुमच्याबद्दल कुणी अपशब्द बोलेल ते आम्ही कदापि खपून घेणार नाही. बरोबर महाराज. अहो महाराज मी माझ्या बायकोच्या पालनपोषणासाठी 10-15 दिवस सुट्टीवर गेलो होतो म्हणून विचारलं. बरं तर मग काय आपल्या महाराजांच्या विवाह संदर्भाची चर्चा तुमच्या कानावर आलीच असेल. त्यासाठी विविध राज्यांमध्ये मुलींचे शोधाशोध चालू केले आहे. होय महाराजा. त्यासाठी लागणारी पुढारी करायची जबाबदारी मी तुम्हाला शिकवत सोपत आहे. होय महाराजा. जबाबदारी तुमच्यावर दिली. हो महाराज मी काही काळजी करू नका. बोला काहीतरी तरी समजली का तुम्हाला तुमची कामगिरी. होय महाराज. होय महाराज. बरं जरी कामगिरी नीट पार नाही पाडली तर तुमची काही धडगत नाही समजलं. हो समजलं हो समजलं अनु समजलं हो. राजा तिकडे का राजा घाबरला ना. मी येतो तुम्ही लागा तयारीला. मला काय म्हणायचं काय माझा एक बराच कालावधीचा प्रश्न काय तर देणार ना. येणार तुझा प्रश्न आहे. मी साईडला बसलो त्याच्या केशीवर बसला नीट उभा राहा. आता वाटतंय राजा. मी काय म्हणतो तुमचं का तुमचा पोपट फुकणीच खातो. तिकडेच तर त्याला दिलं मी जरा तू तुमच्या रस्ता प्रश्न बोलतोस. अरे थांब गेला तो. आता तुम्ही पण चला. मी जातो तुम्ही लागा तयारीला. हो लागतो. मी काय म्हणतो काय माझ्या कानाला गोष्ट आली कसली ती काय खरी आहे का रे.
तो विचारतो गोष्ट सांग. अरे पडीकरी राजा तुम्ही धाडावाला कसला रे आपल्या राजांना पाहण्यासाठी दानशूर राजे भानुप्रताप त्यांची एकुलती एक कन्या सुनेला आपल्या राजाला पाहण्यासाठी भेट देण्यात येत आहे. काय बोलतो का पण कधी येतात का माहित नाही. पण मी काय म्हणतो ही कामगिरी आपण केली दोघांनी. हा मग अरे हे काम आपण केलं ना तर बक्षीस आपल्याला भेटेल. हा रे हा मग ना चल लावू आम्हाला चल. मायला जिंदगीचा काय अर्थच उरला ना राव. अरे इम्रान अरे लोकांच्या वर्गात शेत चालत लागतेस. अगं आधी आपलं खपव मग लोकांचं खपवायला जा. डेली माझी गाय पण ना आवडा नेंडून पिंडून नुसती 4 गुरा करीना करिश्मा ऐश्वर्या आणि हा मेला माझा बल इम्रान. काय सांगू वावरात निघालो की ह्या तिघी माझ्या मागणं आणि हा मेला माझा बल इम्रान त्या तिघींच्या मागणं. हो काय बघा आणि काय झालं मुलांकडे बघू की स्वतःकडे बघू काय समजत नाही हो. अहो नुसतं वय वाढत चाललंय बघा. ना कामधंद्याचा पत्ता ना लग्नाचा. अरे एवढे हिंडून हिंडून आपल्याला राजा काय भेटला नाही. काय बोलतो एवढे फिरून फिरून आपल्या राजा काय भेटला नाही. काय करायचं बघ तू काम केलं की अरे बालू काय आपल्या राजा भेटला कुठं. अरे हा काय मेरा तुकला पायावर याला वेळ झालास काय रे. काय अरे आपल्याला राजा पाहिजे विनाकारण डोक्याचं बोल नको. अरे त्याची कापडं बघितली ना ते नेमका राजा वाटेल बस. आता पण बी राहू दे बाबू मांगे येतोच का माझ्या मागून तू मागू येतोस का मागण्याचा कसा पण चल पण गड्या काय रे तुझं नाव काय कोण मी बघ त्याला त्याचं नाव नाही माहित आणि तो कोण आहे तो. अरे अशा माणसाला तू राजा बनवला. अहो शिरपा शिल्पा तिकडे शिल्पा नाही शिरपा शिरपा हा. पण तुम्हाला नाही ओळखलं मी. आम्हाला ओळखलं नाही. अरे आम्ही आयांच्या ठिकाणी कामाला आहोत शिपाई म्हणून. तुम्ही काळू आणि हा काळू. अरे बाळू 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 काळू हा काळू बाळू होय. मला कशा पाहिजे आवाज दिला तो. बाळू सांग काम आहे कोणतं. हे बघ जर ते तू काम केलं तर तुला रगड पैसा भेटेल धन संपत्ती मिळेल पण तुला ते काम करावं लागेल.
काय बोलता मग जास्त काय करायचं नाही आहे. काय करायचं? राज दरबारात ना राजाचे कापड घालून फक्त तिथे बसायचंय. अरे बाबा ना तुम्हाला काय याडबीड लागले काय राजाला समजलं ना तुम्हाला जित्ता सोडणार नाही बाबा. नाही 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 अरे तू काय घाबरतोस? आम्ही आहोत ना. काय करायचं काय करायचं आपल्याला सांगितलं ना तुम्ही. काय देणार मला मला काय देणार पैसा धन संपत्ती सर्व जाणार. बघा हा बघा हा. पण मी काय म्हणतो बोल ना. माझं लग्न नाही झालं हा पोरगी द्यावं लागतं अरे जयदाला पैसा आला हा. ना पोरी तुझ्या मागं लागतील. लागलं घालते अरे लग्नाला मागणी घालतील. चार असं होय मग अच्छा पण नक्की करायचं काय करायचं काय आता? मागाशी काय सांगतात कामाने मागे. अरे जरा आवाज येतो. अरे राजदरबारात ना महाराजांची कापड घालून बसायचे तिथे. असं म्हणता हा. हो. चल तर मग ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं पण मी काय म्हणतो मला काय होणार नाही ना अरे हो, नाही काय होणार. आणि धन संपत्ती पैसा भेटेल अरे भेटल. बघ हा. पण लग्नाला पोरगी पोरगी पण भेटल. बघा मग ठीक आहे मग तुम्ही म्हणाल तसं मग जाऊया. चला तर मग ठीक आहे चला चल तुमचा जास्त शिस्तुस. अरे हो ना रे आजपासून आपल्या खऱ्या कामगिरी सुरुवात होईल ना. आपण राजा आलेला आहे तो. अरे पण हा नाव राजा व्हायला कुठं असा इथं होता. बघ ना त्याला. गेला कुठं? बघ. राजा येतोय. काय होतोय? कापड म्हणतोय. हा बोल. हा मग नवीन राजा आहे टाइम लागतो. तिथं फडका मारला मारू फडका नाही आणला. हो जरा हो बाबा. अजून काय काम आहे का? अजून काय आहे का सावकाश? अजून काय आहे एवढंच करायचं आहे. अजून तर सांग. झाडून मार. झाडून आहे. आया हे राजा लगोर लगा आया हे राजा लगोर लगा आया हे राजा लगोर लगा खड्डा मारशील खाली. पाहिजे बाबा तू राजा आहे. हा ही तळ अशी धरायची. मग अशी नाही. अरे अशी पकड. अशी 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 हा. बाळू बाळू आता वाटतंय की नाही मी राजा प्रताप सिंग कामार भारीच की रे. अरे पण तू कापड त्याला. ते बाबा या विचार अरे आपले महाराज आंघोळीसाठी गेले. त्यांचीच कापडे आणून दिली याला. अरे मॅडम मग ते काय घालतील आता? ते येतील ना तेव्हाच बघ. त्यांना बघ खुशखबर. खुशखबर. आज मी खूप खुश आहे कालू बालू. मला तरी ना काय झालं? अरे पेढे वाटा पेढे. अरे पेढे वाटा पेढे. बहुतेक आपले महाराज पण जाणार वाटतं पालन जाण्यासाठी. त्याच्यासाठी पेढे वाटत. आज नाही मारणार मी तुम्हाला. आज मी खूप खुश आहे कालू बालू. मला तरी ना नशीब देव पावला. अरे आपल्या शेजारी दानशूर राजे महाराज भानुप्रताप यांच्या एकुलता एक कन्या असतं आपल्या
आपल्या महाराजांसाठी समोरून चालून आला आहे. ते काय आम्हाला माहितीच होतं. काय म्हणजे असं काहीतरी होणार म्हणजे असं माहिती होतं आम्हाला. बरं बरं पण हे स्थळ आपल्या हातातून गेलं नाही पाहिजे. नाही सोडणार, नाही सोडणार. बोलूच नाही. पेढे जाम खुशी मिळाली. आणि आणि ही आनंदाची बातमी माझ्याला सांगितली पाहिजे. हा सांगा. महाराज अरे अरे बदमाश कोण आहे? कोण तो? काय माहित तुम्हाला? आणि तुम्ही महाराजांच्या सिंहासनावर महाराजांच्या वेशात हा वागा यार मरू दे तुमचा पैसा बिसा. महाराज थांबा थांबा. अरे ऐकून तरी घे. काय काय ऐकून घ्या. बाबा आपला काय ठिकाणा लागायचा बाबा इथं. हो, माझी बरं तुमचा पैसा बिसा मी जातो बाबा. जातो मी. आणला त्याला. आणि हराम कोरा कोण कोण आहेस कोण तू? आधी ऐकून तरी घ्या नंतर मारा त्याला हवं तेवढं. काय मारा मारा. बाबा जातो बाबा. राहू दे तो पैसा बिसा. चाललो मी. हो कदांजी ऐकून घ्या जरा. काय हो आपले महाराज हे असे मंदबुद्धी आहेत म्हणून तर आम्ही राजा सुधीर आहे. पण याचा मग त्याचा आणि याचा काय संबंध? संबंध आहे. काय हो महाराजांचं लग्न होईपर्यंत आपण ह्या राजा म्हणून ठेवायचा. पण याची काय आवश्यकता आहे? आवश्यकता आहे हे तुम्हाला समजेल. म्हणजे ले जरा. यालाच तू लहान आहेस. बस भर आधी काढले तुझं. काय आवश्यकता आहे समजलं का? म्हणजे म्हणजे नक्की तुला म्हणायचं काय? हो आपले महाराज हे असे आहेत. महाराज बालू हे घे. बालू, हे घे महाराज नाडी बांध. बोल बालू काय बोलता? हो आपले महाराज असे मंदबुद्धी आहेत. आणि महाराजांचे लग्न होईपर्यंत आपण भुरुपी राजा लग्न मात्र आपल्या खरं आल्यावर. अरे काम तोडशील मामा. बांधतोय ना बरोबर काय किती घंटा मारायचे सांग. म्हणजे मी नक्की तुझ्या डोक्यात आहे तरी काय? या 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 इकडे सांगतो. तिकडे आपण ना हे बघा आपण असं केलं तर कसं नको. असं केलं आपलं काय होणार नाही. आपण बोलले देऊ त्यापेक्षा ना आपण कसं करूया. या या इकडं या सांगतो. आपण ना कसं करूया. ठीक यार काय झालं तसं करून मग काय फायदा नाही. मग त्यापेक्षा आपण असं करूया. या या इकडं या सांगतो.
आता बोलतोस का लवकर? हो मारा का बोलतो. ठीक आहे तुमचं ऐकून घ्या पहिलं. हे बघा महाराज, आपले महाराज हे असे आहेत म्हणजे पुढचे लहान तोंडी मोठा कान घेतोय. हे बघा हे आपले महाराज असते. त्यांना खरंच तर कोणी नाही जाऊ. हे पण खरं आहे रे. पण तुझ्या डोक्यात आहे तरी काय? हे बघा महाराज, आपण केलं माहितीये का, महाराजांचे लग्न ठरेपर्यंत आपण त्यांच्या जागी बहुरूपी राजावर मारायचा आणि लग्न मात्र आपल्या राजावर लावून द्यायचं. पण याच्यामुळे आपण तर कुठत नाही ना. नाही हो, तुम्ही काहीच काळजी करू नका. ते आमचं होणार लग्न. फक्त तुम्ही गप्प आम्ही सांगू तसं करा. ठीक आहे. तू तर खूप हुशार निघालास रे. बस काय महाराज, बस काय महाराज. कालू बालू, अरे कालू बालू, अरे बिदांगे सदा विचारणे मुद्रा असो. अरे अरे महाराज, बानू प्रताप येण्याची वेळ झाली तरी अजून कसलीच तयारी दिसत नाही. नाही नाही, सगळी तयारी झाली आहे. अरे अरे मग तुम्ही आणलेला बहुरूपी महाराज आहे तरी कुठे? काढू जा, चालो घेऊन आलो. अरे वा, आता खरा खरा माझा वाटतो. अरे अरे पण आपल्या महाराजांचं काय? तोच तर मोठा भरणा आहे ना. पण आपले महाराज आहे तरी कुठे? बालू जरा बघून ये, आपले महाराज म्हणतात ते. बरं यायचं का आम्ही? कोण? बानू प्रताप, या ना. तुमच्या राज दरबारात स्वागत आहे. कालू बालू, पाहिलं का महाराज बानू प्रताप आले. त्यांच्या मानपाण्याची व्यवस्था करा. बालू पाणी घेऊन ये. काय महाराज, बसा ना. हो जरूर. आपला प्रवास कसा झाला? प्रवासात काही अडचण तर नाही ना आली? नाही, बिलकुल नाही. अगदी सुव्यवस्थित आम्ही पोहोचलो. हो ना, तुमच्या राज्यातील परिसर अतिशय सुंदर आहे. पाहता पाहता प्रवास कधी संपला समजलंच नाही. होय काय? आमचा राज्य कर्तव्य शिपाई कालू. इथं हो का? छान. आणि आम्हाला सुद्धा आमची ओळख करून द्यायची राणी. या आमची एकुलती एक राजकन्या राणी सुनई ना. काय भारी आहे ना. म्हणजे कालू, हो नाव बोलो, नाव किती भारी आहे ना. आणि आपण कोण? महाराज महाराज याचं इथं आहे आपलं. दुसरं बघती काय? घराला चांगलं झालेलं बघवत. म्हणजे आम्ही यांना ज्याचं नाव ऐकलं होतं ते हेच का? हो हो, जसं ऐकलं होतं अगदी तसेच आहेत. होय काय? असू दे. पण हे त्याच्या शेजारी आहेत ते कोण? मी राजा. कोण हे ना? हे आमच्या महाराजांचे बाळमित्र आहेत. त्यांना ना एका अपघातात इजा आली म्हणून ते असे वागतात. पण मग ते महाराजांसोबत? हो खास मित्र ना ते. त्यांच्या पाठ सोडतच नाहीत ते.
अरे बापरे, आणि मग लग्नानंतर आम्ही का सोडणार नाही म्हणजे? म्हणजे तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था. अच्छा, असं होय. बरं महाराज, बसून केलं तरी चालेल. अरे मी याला कधीतरी चांगले बस. बरं महाराज, प्रतापसिंग आणि प्रधानजी, आपल्यास ठाऊक आहे की आपण आज इथे कशासाठी आलो आहोत. महाराज प्रतापसिंग आणि आमची राळतवाडी राणी सुनैना त्यांच्या विवाहाची बोलणी करण्यासाठी आपण आलो आहोत. म्हणजे आमच्या मनातील बोलला. मग या शुभ कार्याला विलंब कशाला? पण महाराज, हा लावतोय महाराज, थांबा प्रधानजी, मी बोलतोय ना. पण महाराज, मी काय म्हणतो, आपण असा तातडीने विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांची ओळख होण्यासाठी, एकमेकांची मदत होण्यासाठी एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात यावा असे मला वाटते. पण महाराज, थांबा प्रधानजी, इथं राजा कोण आहे? तुम्ही की मी? शांत उभे राहा. हा लावतो आपली वाट. प्रधानजी, महाराज बोलतात ते बरोबर आहे. आपण त्यांना दोघांना ओळख करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. अरे आमची रे इतावा झाला समजा. ठीक आहे महाराज. शेवटी महाराजांचा निर्णय अंतिम ना. ते बोलतायत तसंच होईल. ठीक आहे. खरंच खूप नशीबवान आहे मी की मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला. आम्ही पण खूप नशिबान आहोत. खरं सांगू तर मी तुम्हाला मनोमनच माझे पती परमेश्वर मानला आहे. हो का? हो, आणि म्हणूनच आज मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. वचन? कोणतं वचन? हेच की 7 जन्माचं तर माहित नाही मला, पण किमान या जन्मी तरी तुम्ही अखेरच्या श्वासापर्यंत माझी साथ सोडणार नाही. काय? माफ करा मला, मी तुम्हाला हे वचन नाही देऊ शकत. काय? पण का? आता तर आपली मनही जुळली आहे आणि काही दिवसात आपला विवाह आहे. तरी अशा आडेवेळे का? नाही सुनेना, माफ करा मला, पण मला नाही जमणार तुम्हाला हे वचन द्यायला. ते मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. पण का महाराज, आमच्यात काही कमी आहे का? की तुमच्या मनात कोणी दुसरी व्यक्ती आहे? तसं असेल तर निश्चितपणे सांगा. आम्ही तुमच्या राज्यातूनच नव्हे तर तुमच्या आयुष्यातून देखील निघून जाऊ. नाही सुनेना, असं काहीच नाही. खरं तर तुमच्यात माझा जीव इतका अडकला की त्यातून मला देखील बाहेर पडणं कठीण होऊन बसलंय. महाराज, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही आहे. काही दिवसात आपला विवाह होणार आहे आणि तो होण्याआधीच त्यातून बाहेर पडायच्या गोष्टी का आणि कशासाठी? विवाह ना होणार ना, पण तो आपला नाही, तुमचा आणि महाराज प्रतापसिंग यांचा. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? ऐकायचं आहे तुम्हाला? मग ऐका. जो तुम्ही मला महाराज प्रतापसिंग समजत आहात, मुळात तो मी नाहीच आहे. काय? मग कोण आहेस तू? मी एक साधा गरीब शेतकरी. शिरपा नाव आहे माझं. काय? हो. शिरपा? हो, शिरपा. धन संपत्ती, पैशाची लालच दाखवून या लोकांनी मला महाराज प्रतापसिंग असल्याचं सोंग करायला लावलं आणि मी संपत्तीच्या हव्यासोबती ते सांगेल तसं वागत गेलो. पण हे सगळं कशासाठी आणि यातून काय साध्य होणार होतं? याचं कारण म्हणजे महाराज प्रतापसिंग यांच्या डोक्याला एका युद्धात भयंकर अशी इजा पोचली आणि तेव्हापासून ते असे लहान मुलांसारखे वागू लागले आणि या कारणामुळे त्यांचं कित्येक वर्ष लग्न देखील सुद्धा होत नाही आहे. आणि म्हणूनच एकदा का लग्न मंडपामध्ये त्यांच्या जागी माझ्या आधी त्यांना उभं करून तुमच्याशी लग्न लावून देण्याचा काळूबाळू आणि प्रधानजी यांचा डाव आहे. पण यातून काय साध्य होणार होतं? राणीसाहेब, माफ करा, मला चूक झाली माझ्याकडून. तुमची फसवणूक होऊ नये इतकंच मला वाटतं. तुम्ही द्याल ती शिक्षा मला भोगायला तयार आहे मी. शिक्षा? हो. शिक्षा तर तुम्हाला मिळणारच, आणि तीही कठोरातील कठोर, आणि तीही योग्य वेळ आल्यावर. म्हणजे? काही नाही, ती योग्य वेळ आल्यावर समजेलच. पण आजपर्यंत जसं चालत राहिलं आहे त्यापुढे देखील तसंच चालत राहील. हो, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. यापुढे
खेळ मात्र तुमचा असेल पण डाव मात्र माझा असेल. प्रधानजी आमच्या आयुष्यातील राज्य आनंदाचा दिवस आहे. हो महाराज. बरं तुमच्या दरबारची सेवक कालूवाडू कुठे आहे? ते होय कालू गेलाय भटजींना आणायला. आणि राणीसाहेब बाकी बालू बघत आहे. राणीसाहेबांना काय हवं नको ते. आणि महाराज बालू प्रतापसिंग महाराज प्रतापसिंह ते स्वतः त्यांच्या मित्राला तयार करतायत विवाहासाठी. काय सांगताय काय? खरंच महाराजासारखा हात तर महाराज कधी पाहिलं नाही. या या भटजी हो या 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 पुढे या तुमचा सगळा बदल आणला होता. सगळं काही आणलं आहे. आणि नवरा मुलगी कुठे आहेत? हो हो सगळं आणतो. आणि नवरा मुलाला लवकरात लवकर घेऊन या. हो आलो घेऊन. बरं नवरा मुलाला ह्या बाजूला उभं करा आणि लगोत नवरा मुलगी बी येऊ दे. मीच आणतो. नवरा मुलीचा हार हातात घ्या आणि एक हात नवरा मुलाच्या हातात द्या. अरे पटापट अंतर पाडला. अरे काय करतोस काय तू? तुम्ही जरा गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शनी महेंद्र भरवा चर्मन्वती वेदिका सदैव लग्नम श्रीमंत देवो ताराबलंच बलंत देवो विद्याबलंत बलंत देवो लक्ष्मी पदेचे शुभमंगल शुभमंगल. अरे हे काय बोलतच चाललंय? आणि सुने ना हे काय करत तुम्ही? आणि हरामखोर तुझ्या तर खबरदार एक पाऊल जरी पुढे टाकाल तर. नाही ना हा सगळा काय प्रकार आहे? काय प्रकार आहे ते काळूबारच सांगतील त्यांच्या तोंडाने. महाराज आम्हाला माफ करा. महाराजांची चूक झाली. अरे पण असं काय झालंय? महाराज हे महाराज खरे नसून हे महाराज खरे आहेत. अरे पण हे सर्व कशासाठी? हो आमचे महाराज अपघात झाल्यापासून बंडबुद्धीचे आहेत. हो आम्ही हा प्लॅन केला होता. पण याचं साध्य काय झालं? पुन्हा एकदा बिन लग्नाचा